कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे एक जुडी। यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी ठेचा बनवण्यासाठी 4-5 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। त्यानंतर इथे मी घेतले आहे 1 वाटी बेसन, पाव वाटी तांदळाचं पीठ। कोथिंबीर वडीसाठी लागणार आहे आपल्याला तीळ आणि यासाठी मी आणखीन घेतले आहे अर्धा चमचा अख्खे धने बारीक कुटून घेतले आहेत, अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, लाल मिरची पावडर आणि हळद। कोथिंबीर वडीमध्ये मी आता सर्वात आधी टाकणार आहे 1 वाटी बेसन। यानंतर यामध्ये टाकणार आहे पाव वाटी तांदळाचे पीठ। याने आपली कोथिंबीर वडी खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी होईल। यानंतर यामध्ये टाकणार आहे 1 चमचा मिरचीचा ठेचा। यानंतर यामध्ये टाकणार आहे बारीक क्रश केलेले धने, बडीशेप, ओवा, लाल तिखट आणि हळद। आता कोथिंबीरमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं, यामुळे यात पाणी जास्त घालायचं नाही। एक थोडंसं पाणी घालून हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं। यानंतर यामध्ये जाणार आहे चवीपुरते मीठ। यानंतर आता यात मी चवीपुरते मीठ घालून घेते। मीठ टाकल्यानंतर सर्व वस्तू छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। कोथिंबीरमध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे आता यात पुन्हा पाणी टाकायची गरज नाही। व्यवस्थित एकत्र गोळा तयार व्हायला लागलाय। आता हे पीठ छान मळून घ्यायचं। आता छान डो बनवून तयार झालेला आहे आणि इथे मी घेतली आहे एक प्लेट। त्यावर मी ऑइल ग्रीस करून घेतलं आहे, सर्व बाजूने त्याला तेल लावून घेतलं आहे, म्हणजे आपली ही कोथिंबीर वडी खाली चिकटणार नाही। आणि आता आपण ही कोथिंबीर वडी अशी थापून घेऊया। कोथिंबीर व्यवस्थित थापून सेट करून घेऊया। आता आपली कोथिंबीर वडी मी छान थापून सेट करून घेतली आहे। आता याच्यावर थोडे तीळ टाकून घेऊया। याआधी मी तीळ टाकले आहेत, पण पुन्हा आणखीन वरतून तीळ टाकून असे थोडेसे ते प्रेस करून घेऊया। आता आपण कोथिंबीर वडी वाफवून घेऊया। आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे। वड्या मी कढईत करून घेणार आहे, त्यासाठी कढईत थोडे पाणी टाकायचे। 1 ग्लास इतके पाणी मी यात टाकून घेणार आहे। पाणी टाकल्याच्या नंतर यात आपण एक जाळी ठेवून घेऊया। जाळी नीट सेट करून झाली की त्यावर आपण जी वडी सेट केली आहे ती वडी ठेवून घेऊया। ही प्लेट मी अशी यावर ठेवून घेतली आहे। आता यावर मी झाकण ठेवते। आता मी यावर झाकण ठेवून घेतले आहे। आता जवळजवळ 15 ते 20 मिनिटं या वड्या अशाच शिजू द्यायच्या आहेत। 20 मिनिटात वडी पूर्ण आतपर्यंत खूप छान शिजते। 20 मिनिटाचं प्रमाण हे यासाठी एकदम परफेक्ट आहे। आता बरोबर 20 मिनिटं झालेले आहेत आणि गॅस मी बंद केला आहे आणि झाकण उघडून बघते। आपण चेक करून बघूया आपली वडी छान शिजली आहे की नाही। वडी छान शिजलेली आहे। आता आपण या वड्या छान तळून घेऊया। आता चौकोनी शेपमध्ये या वड्या मी कट करून घेते। तेल चांगले तापलेले आहे। आता आपण वड्या तळून घेऊया। एक एक करून मी यात वड्या टाकून घेते। आता एका बाजूने वड्या झालेल्या आहेत। आता मी यांना थोडं उलटून घेते।
A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा, शेअर पण करा. आता वड्या लालसर अशा रंगात भाजत आलेल्या आहेत. आता मी यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते. वड्यांना छान सोनेरी असा रंग आलेला आहे. आता मी या काढून घेते आणि एका प्लेटमध्ये सर्व करते. अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खमंग कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. ही वडी कशी बनवायची याची रेसिपी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला आता पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया.